कैलासवासी किसन बाबा प्रणीत सर्व शिष्य मंडळ व भक्तगण कैलासवासी किसन बाबा भुजंगे यांचा 29वा गुरुपूजन सालाबतप्रमाणे रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर कैलासवासी किसन बाबा प्रणीत सर्व शिष्य मंडळ व भक्तगण यांच्या वतीने गुरुवर्य कैलासवासी किसन बाबा भुजंगे विंचुरकर यांचा 29वा गुरुपूजनाचा कार्यक्रम तिरंगा चौक कामगार नगर सातपूर येथे मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडलाय। यावेळेस कामगार नगर सातपूर येथे सदाशिव भुजंगे यांचा घरून मिरवणूक काढण्यात आली। नागरिकांचा सहभाग मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला। त्यानंतर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी गुरूंचे वैशिष्ट्य सांगण्यात आले। दुपारच्या सत्रात भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। भक्तगणांनी प्रसादाचा लाभ घेतला। माझे नाव सदाशिव किसन भुजंगे आणि आमच्या कामगार नगर मधून मी आमचे गुरुवर्य किसन बाबा भुजंगे यांची गुरुपूजनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी चालू ठेवलेला आहे। तरी आम्ही ही मिरवणूक कॉलनीमधनं पूर्ण कॉलनीमधनं फिरून देवीच्या मंदिरापाशी तिची सांगता करतो आणि सर्व महाप्रसादाचा महाप्रसादही होतो आणि त्यामध्ये सर्व भक्तगण आनंद घेतात आणि तसेच वाघ्या मुरळी यांच्या जागरणाचा कार्यक्रम होत असतो। तोही दरवर्षीप्रमाणे संध्याकाळपर्यंत चालू असतो। हे वर्ष आता 29 वर्ष झालेली। 29 वर्षापासून आपल्या इथं पूजेचा कार्यक्रम चालू असतो। गुरुबंधू रवींद्र चव्हाण हे औरंगाबाद गाव संभाजीनगरमध्ये कोकटपुऱ्यामध्ये असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे 4 वर्षापासून चालू आहे आणि तोही खूप जोरात कार्यक्रम असताना पुण्यतिथी साजरी केली जाते। 23 जूनलाच पुण्यतिथी साजरी केली जाते। त्याचे 3रे वर्ष आता 4थं वर्ष कैलासवासी किसन बाबा सखाराम भुजंगे यांचा विंचुरकर हल्ली मुक्काम कामगार नगर सातपूर जिल्हा नाशिक यांचा गुरुपूजनाचा कार्यक्रम हे ज्यावेळेस हयत होते त्यावेळेसपासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे। आता बाबा गेल्यापासून आता हे 29 वर्षे 18 बाबा गेल्यापासून नाही येतो तरी त्यांचे सगळे शिष्यगण गुरुभाऊ असतील, काही आमच्या चुलते असतील, काही आम्ही गुरुभाऊ असतील, हे आम्ही हा कार्यक्रम आजपर्यंत चालू ठेवलेला आहे। इथून पुढे आम्ही जोपर्यंत आहे ते तोपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे। तर मग आता ही 29वी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे। आम्ही इथून मिरवणूक काढणार आहे। आता पूर्ण कॉलनीमध्ये मिरवणूक होणार आहे। याच्यानंतर मिरवणूक झाल्याच्या नंतर मिरवणुकीची आरती पूजा झाल्याच्या नंतर त्याचं सांगता होईल, भोजनाचा कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर रात्री 8:30 ते 9 वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम इथं चालू राहणार आहे। तर आमचा एकच खंडोबाच्या आशीर्वादाने आणि आमच्या गुरुच्या कृपेने ही परंपरा चालू राहू द्या, हीच आमच्या गुरुक्रमचा आहे। स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक।